नमस्कार, मी पूजा आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही वांग्याचं भरीत खाल्लं असेल, पण कधी तुम्ही गिलक्याचं भरीत खाल्ले का? नसेल खाल्लं तर ही नवीन रेसिपी तुमच्यासाठीच. तर आज मी बनवणार आहे गिलक्याचं भरीत. त्यासाठी खूप कमी साहित्य लागतं. त्यासाठी मी ते गिलके घेतलेले आहेत आणि त्या गिलक्यांची साल काढून घेतलेली आहे, कारण त्याची साल खूप जाड होती. जर तुमच्याकडे कोवळे गिलके असेल तर साल नाही काढली तरी चालेल. आणि याचे असे छोटे छोटे भाग केलेले आहेत, छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि हे मी कढईमध्ये धुवून टाकलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला तेल वगैरे काहीच टाकायचं नाही आहे. डायरेक्ट ते धुवून कढईमध्ये टाकून त्याला झाकून द्यायचं आहे आणि 4 ते 5 मिनिट झाले तर त्यामध्ये आपल्याला असं मीठ टाकायचं आहे आणि ते झाकून ठेवायचं आहे परत. तर मीठ टाकल्याने त्याला गिलक्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये ते गिलके छान असे शिजून निघतं आणि आपल्याला त्याला मध्ये मध्ये असं उघडून हलवायचं पण आहे आणि नंतर परत झाकून द्यायचं आहे. आणि हे गिलके छान असं मऊ शिजेत नाही तोपर्यंत त्याला आपल्याला बारीक गॅसवरच झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला तेल वगैरे काहीच नाही टाकायचं. मीठ टाकून त्याला झाकून ठेवायचं आहे आणि छान असं त्याला शिजवून घ्यायचं आहे. हे गिलके तुम्ही बघू शकता छान असे शिजलेले आहेत आणि ते गिलके शिजत आहे. तर आणि ते गिलके शिजत आहे तोपर्यंत आपण बाकीच्या सामानाची तयारी करूया. इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, लसूण, मिरची आणि शेंगदाणे. आणि तुम्ही इथे बघू शकता की आपले गिलके छान असे शिजलेले आहेत आणि चमच्या साहाय्याने पण तुम्ही त्याला असं बघू शकता की ते शिजलेले आहेत. आणि ज्यामध्ये हे जे पाणी आहे ते छान असं आपल्याला आटू द्यायचं आहे, तोपर्यंत त्याला गॅसवरच ठेवायचं आहे. आणि पाणी त्यामधलं पूर्ण आटलं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. इथे मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलं आहे. तेल टाकून तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे, जिरं टाकायचं आहे आणि जो लसूण घेतला होता तो मी ठेचून टाकलेला आहे. आणि तो लसूण तेलामध्ये छान असा परतून द्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला यामध्ये मिरची टाकायची आहे. मिरची ही छान परतून घ्यायची आहे आणि मिरची छान परतून झाली की त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि कांदा टाकून घ्यायचा आहे. आणि कांदा आणि छान असं परतून घ्यायचा आहे. आणि कांदा परतताना नेहमीच मीठ टाकते मी, त्याने करून कांदा पटकन नरम होतो आणि छान असं परतून निघतो. आणि कांदा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि हळद छान असं मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता हे गिलके आहे त्याला मी अजून थोडंसं स्मॅश करणार आहे. जास्त असं आपण भरीत कशाला म्हणतो तसं त्यामध्ये त्याला असं स्मॅश करणार आहे आणि ते मी त्यामध्ये टाकून देणार आहे. तर आता हे जे स्मॅश केलेलं गिलके आहे ते छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि छान असं 1 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे, कारण आपले बाकीचे इन्ग्रेडियंट्स पण छान असे परतलेले आहे आणि गिलके पण छान असे शिजलेले आहेत. तर छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे आपलं गिलक्याचं भरीत रेडी आहे. तर खायला पण खूप छान लागतं आणि बनवायला पण इझी रेसिपी आहे, नवीन काहीतरी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हसत राहा, हसवत राहा. आयुष्य खूप छोटं आहे, एन्जॉय करा, जास्त गोष्टींचा विचार करू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू.